शेंगदाणे चटणी कशी बनवायची मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. माझी पद्धत खूप जणांना आवडते आणि मी आज रेसिपी शेअर करते तुम्हाला. मी जिरे घेतलेत, तीळ घेतली आहे, एक मीडियम साईजचा कांदा, लाल तिखट मिरच्या, लसूणची एक गड्डी आणि अर्धी वाटी शेंगदाणे, लागणारं तेल. शेंगदाणे हे भाजून घेतले तुम्ही खरपूस. आता ह्यांना थंड झालं की थोडं सालं काढणार आणि मग दाखवते. हे कांदा चिरून घेतला मी, कढीपत्ता फोडणीसाठी, मीठ चवीनुसार आणि शेंगदाणे आता मी साल काढून घेतलेले आहेत. आता हे सगळं मी ह्याच्यात टाकून मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. शेंगदाणे टाकले, तीळ टाकते, जिरे, अर्धा चम्मच जिरे, 1 चम्मच तीळ आणि लसणाची एक गड्डी जी मी बोलले होते आणि लाल मिरच्या. हे सगळं टाकून झाले. आता हे मी मिक्सरला वाटणार. कांदा आपण तडक्याला वापरणार आहे आणि कढीपत्ता हे चांगलं फ्राय करून घेणार आणि चटणी खराब होत नाही ह्यानी. तुम्ही एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गॅस लावला आहे मी, कढई तापवत ठेवली आहे. असे दरदर असे भाजून हे केलेत बघा, मिक्सरला लावून घेतलेत. काय एकदम बारीक नाही केलेले, दाणे दाणे ठेवायचे. सगळं वाटून झालं आहे हे. आता आपण फोडणी देतो. कढई गरम केले, त्यात तेल घालते. आता 2 मोठे चम्मच तेल घातले. आता हे तापलं की मग ह्यात कढीपत्ता आधी घालू. कांदा घातलाय आता मी. चांगलं भाजलं. चांगला लाल परतून होत नाही तोपर्यंत त्याला भाजून ठेवणार आहे मी. मला मस्त गुलाबी झाला आहे. आता ह्यात मी जी मिक्सरला वाटलेली चटणी आहे, लसूण, शेंगदाणे, मिरच्या, तीळ, जिरे हे सगळे टाकले ते टाकते. ह्यात तुम्ही खोबरं पण टाकू शकता. थोडं सुकं खोबरं आहे ना, ते पण टाकलं तर छान लागतं. आणि लाल तिखट, जे तिखट नाही, फक्त कलर, काश्मीरी मिरची आहे ना, त्याची बुक्की घातली ना, छान. अजून हे मी साधी पद्धत दाखवते जी वरण भाताबरोबर छान लागते. तर हे असं फ्राय झाले ना, मग मी ह्याच्यात मध्ये घालेन, जे की अर्धा चम्मच आहे. चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आपल्याला आपली माहिती असते की आपण किती घातलं पाहिजे, आपल्या घरच्यांमध्ये किती मीठ लागतं ते. दोन मिनटं आता स्लो गॅसवरती मी फ्राय करणार आहे छान. आणि मग थंड व्हायला ठेवेल 5 मिनटं. मस्त कुरकुरीत होते आणि प्रवासाला नेताना खूप वेळ टिकती आणि छान लागते. चवीला छान लागते. कांद्यामुळं सुंदर चव येते. आणि त्यात कढीपत्ता पण आहे त्यामुळं
ही खराब होत नाही, परत सांगते खराब होत नाही. ही मी 15-15 दिवस माझी बरणीत भरून ठेवते मी छानपैकी. आणि कुठे जायचं असलं तरी मी ही चटणी घेते सोबत. कशी वाटली मला नक्की सांगा. मी खूप दिवसानंतर काहीतरी वेगळं बनवलं आहे. लहान मुलांचं जेवणच बनवत होते. आज मी पहिल्यांदा आपल्यासाठी म्हणजे बनवलेलं आहे शेंगदाण्याची चटणी. नक्की सांगा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करा. कोणी कोणी बघतं पण करत नाही, प्लीज करा.